राज्यामध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून चांगलाच वाद पेटलेला दिसतोय। मराठा समाज आणि ओबीसी समाज आरक्षणाच्या मुद्द्यावरून समोरासमोर आलेले पाहायला मिळतात। त्याचं कारण म्हणजे मराठा समाजाने सरसकट कुणबी प्रमाणपत्राची मागणी मागच्या काही दिवसांपासून लावून धरली। त्यासाठी मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाने राज्यभर उपोषणं, आंदोलनं, साखळी उपोषणं, मोर्चे, रास्ता रोको हे सगळं केलेलं पाहायला मिळते। त्याच्यानंतर आता मनोज जरांगे पाटील हॉस्पिटलमधून थेट मागच्या 15 तारखेपासून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघालेले आहेत। ते ठिकठिकाणी सभा घेत आहेत, ठिकठिकाणी सभांना संबोधित करत आहेत आणि या सगळ्यामध्ये त्यांचं बोलताना एक वाक्य आहे, ते म्हणजे मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळालं पाहिजे, मराठ्यांचा ओबीसीमध्ये समावेश झाला पाहिजे अशी मागणी ते सरकारकडे मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाज करत आहे। तर दुसरीकडे मराठा समाजाची ही भूमिका आणि मराठा समाजाची ही मागणी ओबीसी समाज, ओबीसी नेतृत्व, ओबीसी नेते यांनी या गोष्टीला विरोध केलेला पाहायला मिळतोय। त्यासाठी आज ओबीसी एल्गार सभा जालन्याच्या अंबड येथे पार पडली आणि इथं या सर्व ओबीसी नेत्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीवर आणि मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेवर सडकून टीका केली। यामुळे राज्यामध्ये ओबीसी आणि मराठा यांच्यात वाद पेटल्याचं दिसत आहे। जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही सर्वजण पाहता नवराष्ट्र। मंडळी, आज अर्थात 17 नोव्हेंबरला जालन्याच्या अंबडमध्ये ओबीसी एल्गार सभा झाली। या सभेसाठी ओबीसी नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मंत्री प्रकाश शेंडगे यांच्यासह ओबीसी नेते उपस्थित होते। गोपीचंद पडळकर हे देखील या सभेसाठी उपस्थित होते। त्याचप्रमाणे ओबीसी नागरिक, ओबीसी जनता देखील गर्दी या सभेला, या जनतेने देखील केलेले पाहायला मिळाली। या सभेमध्ये बोलत असताना छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर सडकून टीका केली। मनोज जरांगे पाटलांना देव मानू नका, मनोज जरांगे पाटलांना तुम्ही देव मानून देव करत आहात असं मराठा समाजाला, मराठा समाजातील तरुणांना आव्हान छगन भुजबळ यांनी केलेलं पाहायला मिळतंय। या अगोदरही मनोज जरांगे पाटील यांच्यावर छगन भुजबळ यांनी टीका केलेली पाहायला मिळते। कोणाचं खाता असं म्हणतो, पण तुझे खातो काय रे असं म्हणत भुजबळांनी जरांगेवर हल्ला चढवलाय। तुझ्यासारखं सासऱ्याच्या घरी तुकडे मोडत नाही, आरक्षण काय ते समजून घे आणि आम्हाला म्हणतो आरक्षण द्या असं म्हणत भुजबळांनी जरांगेवर निशाणा साधत सडकून टीका देखील केलेली पाहायला मिळते। मराठा तरुणांना मला सांगायचे आहे, या दगडाला शेंदूर लावून कोणता देव करायचा आहे? त्याला आरक्षण कळेना, आरक्षण गरिबी हटाव कार्यक्रम नाही असा सवाल देखील मराठा समाजातील तरुणांना छगन भुजबळ यांनी ओबीसीचे नेते म्हणून स्वतःला या ओबीसी एल्गार सभेच्या मंचावरून ओबीसी एल्गार सभेमध्ये भाषण करत असताना दिलेला पाहायला मिळतोय। मराठा समाजाकडून गावबंदी करण्यात आली आहे। आमदारांना गावबंदी, मंत्र्यांना गावबंदी, महाराष्ट्र तुमच्या सातबाऱ्यावर लिहून दिला काय असा सवाल देखील जशास तसं उत्तर द्यावं लागेल। मी सांगितलं करेंगे या मरेंगे आणि तुमचा पाहुणा म्हणतो बघा हा हिंसाचार आहे। करेंगे आणि मरेंगे हा महात्मा गांधीजींचा नारा आहे आणि हे म्हणतात लढेंगे या जितेंगे असं म्हणत छगन भुजबळ यांनी गावबंदीच्या मुद्द्यावर देखील मराठा समाज आणि मनोज जरांगे पाटील यांना टार्गेट केलेलं पाहायला मिळतंय। पोलिसांना माझं सांगणं आहे की गावातील गावबंदीचे फलक हटवले पाहिजेत। हे लोकशाहीचं राज्य आहे। आमदार, राजकीय नेत्यांना गावात घ्यायचं नाही। 2-4 पोरं मिळून बोर्ड लावतात, फलक लावतात, गावात यायचं नाही आणि धांदल करतात। हे आता चालणार नाही। सरकार आहे की नाही, कायदा आहे की नाही आणि तुम्ही पक्षपातीपणा करत असाल तर ओबीसी सुद्धा गप्प बसणार नाही। ओबीसींच्या जोडीला दलित, मुस्लिम, आदिवासी असा सर्व समाज एकवटल्याशिवाय राहणार नाही असं म्हणत सरकारला घरचा आहेर देण्याचं काम ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी केलेलं पाहायला मिळतंय। तर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी देखील मराठा समाजाची भूमिका, मनोज जरांगे पाटील यांची मागणी आणि मराठा समाजाला आरक्षण देण्याची सरकारची भूमिका या सगळ्या गोष्टीवर सडकून टीका केलेली पाहायला मिळते। ते बोलत असताना असं म्हणाले, या 350 जातीच्या समूहाची पिढ्यानपिढ्यान जमीन कमी झाली, माझी लेकरं गरीब झाले म्हणून सांगत आहेत। तुमच्या जमिनी पिढीजात कमी झाल्या असतील, पण पिढ्यानपिढ्या ज्यांच्याकडे जमिनी नाहीत त्यांची व्यथा काय असेल याचा विचारही तुम्ही करायला हवा। अर्थात ओबीसी समाजाकडे जमिनी नाहीत असं म्हणणं विजय वडेट्टीवार यांचं होतं आणि जर मराठा समाजाच्या जमिनी होत्या त्या कमी झाल्या तर त्यांची व्यथा आणि ओबीसी समाजाची व्यथा याच्यामध्ये खूप मोठी दरी आहे।
असा बोलण्याचा जो काही रोख होता विजय वडेट्टीवार यांचा होता. पण ज्यांच्याकडे 2 एकरही जमीन नाही तो 20 पिढ्यातही कुठे असेल याचा विचार तुम्ही करणार नाही. तुम्ही स्वतःला मोठा भाऊ म्हणता. मोठ्या भावाने मोठ्या भावासारखं वागलं पाहिजे. लहान भावाच्या ताटातला काढायचा प्रयत्न कराल तर तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही विजय वडेट्टीवार यांनी या ओबीसी एल्गार सभेमध्ये दिलेला पाहायला मिळतो. त्याचबरोबर कुणब्यांचे दाखले ताबडतोब बंद करा, नाहीतर 2024मध्ये सरकारला कुठं पाठवायचं हे ओबीसी समाज ठरवेल असा इशाराही माजी मंत्री प्रकाश शेंडगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं नाव घेऊन दिलेला पाहायला मिळतोय. एकंदर या सभेमधून मराठा आणि ओबीसी यांच्या ठिणगी पडलेली पाहायला मिळते. यावर आता मराठा समाज मनोज जरांगे पाटील काय स्टँड घेतात, काय बाजू घेतात आणि काय प्रत्युत्तर देतात पाहणं गरजेचं ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतं, मराठा आणि ओबीसी हा वाद पेटलाय का, आणि पेटलाय तर त्याचं कारण काय, नक्कीच कमेंट करून सांगा. अशाच प्रत्येक व्हिडिओसाठी पाहत राहा नवराष्ट्र.